Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about inductive effect. So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for a free. So let's start. Inductive effect. Inductive effect म्हणजे काय? त्या अगोदर आपण पाहूया हाऊ कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे हायड्रोजन फ्लोराईडचं. वी नो दॅट hydrogen and fluoride will share one electron each to form a covalent bond. Covalent bond is formed will a pair of the electron mutually share between two atoms. म्हणजेच हायड्रोजन आणि फ्लोराईडनं एक एक इलेक्ट्रॉन शेअर करून कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन केले, हे तर आपल्याला माहिती आहे. सेकंडली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. रिमेंबर दॅट अट्रॅक्टिंग शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनचा आणि एक इलेक्ट्रॉन हा फ्लोरीनचा, दोघांनीही एका इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं आणि कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन केलं. फ्लोरीन ॲटम हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे त्याच्यावर पार्शल नेगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं. फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते फ्लोरीन ॲटमकडे शिफ्ट होतील. तर इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन काय सांगते? द शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. फ्लोरीनवर पार्शल नेगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन झाल्यामुळे व फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम असल्यामुळे फ्लोरीनला आपण विड्रॉईंग ग्रुप असं म्हणणार आणि हायड्रोजनला आपण रिलीजिंग ग्रुप असं म्हणणार. फ्लोरीन हा -I येतो आणि हायड्रोजन हा +I. -I म्हणजे नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि +I म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर यावरून आपण हे सांगू शकतो की ऑल विड्रॉईंग ग्रुप शो नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड ऑल रिलीजिंग ग्रुप शो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता एक छोटासा क्वेश्चन आहे की इंडक्टिव्ह इफेक्ट इज परमनंट और टेम्पररी इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा एक परमनंट इफेक्ट आहे. आता आपण बघूया -I इफेक्टिंग ग्रुप्स आणि +I इफेक्टिंग ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स अँड अल्किल ग्रुप आर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स हे नेगेटिव्ह आहे, म्हणजेच नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये येतात आणि ऑल रिलीजिंग ग्रुप हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये येतात. सो अल्किल ग्रुप आर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. तर सर्व काही फंक्शनल ग्रुप आहे OH, Cl, NH2, CO, ऑल एक्सेट्रा फंक्शनल ग्रुप आर नेगेटिव्ह इफेक्टिंग ग्रुप्स अँड ऑल अल्किल ग्रुप लाईक मिथाइल, इथाइल, प्रोपाइल एक्सेट्रा आर पॉझिटिव्ह इफेक्टिंग ग्रुप्स. अल्किल ग्रुप्समध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ मिथाइल इज लेस दॅन इथाइल, इथाइल इज लेस दॅन प्रोपाइल. मीन्स नंबर ऑफ कार्बन जर जास्त असतील तर इंडक्टिव्ह इफेक्टसुद्धा जास्त असेल. जेवढे कार्बनची संख्या जास्त तेवढीच इंडक्टिव्ह इफेक्ट हा हायर राहील. आपण बघूया फॅक्टर अफेक्टिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टवर कोणते फॅक्टर्स आहे जे अफेक्ट करतात? फर्स्ट आहे डिस्टन्स, सेकंड आहे डिग्री ऑफ कार्बन. डिस्टन्स कसं? तर जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट हा कमी. खाली दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जो 4th नंबरचा कार्बन आहे त्याच्यावर इंडक्टिव्ह इफेक्ट हा कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट कार्बन. म्हणजे डिस्टन्स वाढलं त्यामुळे इंडक्टिव्ह इफेक्टसुद्धा कमी झाला. सेकंड फॅक्टर आहे डिग्री ऑफ कार्बन. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन अँड टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन इज ग्रेटर दॅन सेकंडरी कार्बन, सेकंडरी कार्बन इज ग्रेटर दॅन प्रायमरी कार्बन. म्हणजे टर्शरी कार्बनवर इंडक्टिव्ह इफेक्ट हा जास्त राहील ॲज कम्पेअर टू सेकंडरी कार्बन आणि सेकंडरी कार्बनवर इंडक्टिव्ह इफेक्ट हा जास्त राहील ॲज कम्पेअर टू प्रायमरी कार्बन. तर थर्ड फॅक्टर आहे हायब्रिडायझेशन. खाली दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट कार्बनचं sp3 हायब्रिडायझेशन, सेकंड कार्बनचा sp2, थर्डचा sp2 आणि फोर्थचं सुद्धा sp2 हायब्रिडायझेशन आहे. तर sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp3 हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशनवर इंडक्टिव्ह इफेक्ट हा जास्त राहील ॲज कम्पेअर टू sp2 आणि sp2वर जास्त राहील ॲज कम्पेअर टू sp3 हायब्रिडायझेशन.
तर हे 3 मेजर फॅक्टर होते की ज्यावर इंडक्टिव्ह इफेक्ट अफेक्ट करतो. त्यामध्ये फर्स्ट होता डिस्टन्स, सेकंड होता डिग्री ऑफ कार्बन आणि थर्ड होता हायब्रिडायझेशन. तर आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 टाईप, प्लस आय आणि मायनस आय. थर्ड म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग द इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि आता आपण पाहणार आहे हाऊ टू सॉल्व इंडक्टिव्ह इफेक्ट क्वेश्चन्स. इंडक्टिव्ह इफेक्टवरचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आहे हायड्रोजन फ्लोराईड. फ्लोराईड इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. तर इलेक्ट्रॉनचे शिफ्टिंग ही फ्लोराईडकडे होणार, त्यामुळे फ्लोराईडवर पार्शल निगेटिव्ह चार्ज अपेअर होईल आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. पार्शल निगेटिव्ह चार्ज हा फ्लोराईडवर असल्यामुळे मायनस आयमध्ये फ्लोराईड जाणार आणि हायड्रोजन हा प्लस आयमध्ये जाणार. तसेच सेकंड एक्झाम्पल आहे CH3OH मिथिल अल्कोहोल. त्यामध्ये सुद्धा OH हा फंक्शनल ग्रुप आहे. ऑल फंक्शनल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप शो नेगेटिव्ह आय इफेक्ट. तर त्यामुळे OH हा मायनस आय आणि CH3 वर प्लस आय. थर्ड एक्झाम्पल पण सेमच आहे, इथिल अमाईन. त्यामध्ये सुद्धा अमाईनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज, इथिलवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. नेगेटिव्ह आय इफेक्ट हा अमाईन ग्रुप शो करणार, तर इथिल हा पॉझिटिव्ह आय ग्रुप शो करणार. म्हणजेच की अमाईन हा नेगेटिव्ह आय इफेक्ट दाखवणार, तर इथिल हा पॉझिटिव्ह आय इफेक्ट दाखवणार. तर असं आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कोणते आहे आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप कोणते आहे यावरून इंडक्टिव्ह इफेक्ट हा सॉल्व करू शकतो. आय होप तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, इंडक्टिव्ह इफेक्टचे टाईप, फॅक्टर अफेक्टिंग द इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हाऊ टू सॉल्व इंडक्टिव्ह इफेक्ट क्वेश्चन हे सर्व टॉपिक कळाले असतील. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा केमिस्ट्रीचे कन्सेप्च्युअल लेक्चर फक्त आणि फक्त केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलवर.